हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता वाजले सकाळचे 8 आणि आता आम्ही निघालो आहे. हे मंदिर आहे एस व्ही टेम्पल कॅरीमध्ये. आणि एस व्ही टेम्पल म्हणजे श्री व्यंकटेश्वर मंदिर आहे. खूपच भव्य असं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि आम्ही लवकरच निघालो होतो मंदिरला, कारण 9-9:30 वाजता शिवाभिषेकम स्टार्ट होणार होता आणि आम्हाला नंतर 10:30 ते 11 एक रुद्रहोमा होणार होतं. आम्हाला देखील बघायचं होतं शिवाभिषेकम आणि सुंदर असं प्रसन्न वाटतं या टायमाला. आणि मुलांनाही दाखवायचं होतं की अशा प्रकारे आपण शिवलिंगला अभिषेक करतो. महाशिवरात्री असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी असे खूप प्रोग्राम्स ऑर्गनाइज्ड होते मंदिरमध्ये. असे ब्युटिफुल सेलिब्रेशन्स असतात आणि तेव्हा ब्युटिफुल सेलिब्रेशन्समध्ये आपण मंदिरात जातो तेव्हा एवढे छान पद्धतीत पूजा ऑर्गनाइज असते आणि आपल्याला छान ब्लेसिंग्ज सगळीकडे खूप छान असं वातावरण होतं आणि छान आपली महाशिवरात्रीची पूजा पण इथे छान पद्धतीत पार पडली होती. आणि आम्हाला पण शंकराच्या पिंडीवरती अभिषेकम करायला मिळाला आणि अशा पद्धतीत खूप सुंदर असा आमचा आज दिवस गेला. आणि मग आज उपवास होता. मग घरी जाऊन आज माझा वेगळा प्लॅन होता की साबुदाणा खिचडीचा प्लॅन होता. हे सगळं मी रात्रीच भिजत ठेवलं होतं आणि कूट हे सगळं रेडी करून गेली होती सकाळीच. आणि पण साबुदाणा उपवासासाठी आपण खातो साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे. मी इथे स्वीट पोटॅटोज पण बॉईल करून ठेवले होते. पण आज पूर्ण दिवस उपवास असल्यामुळे मी प्रिफर केलं की दुपारच्या टायमाला फक्त साबुदाणा खिचडीच करायची करून. थोडेसे स्वीट पोटॅटो पण बॉईल केले होते आणि आम्ही पण मग मी स्वीट पोटॅटोची थोडी खीर करणार होती संध्याकाळी. आणि मुलांसाठी मी विचार केला की मुलं तर काही जास्त खाणार नाही, त्यामुळे मुलांना थोडेसे त्याच स्वीट पोटॅटोचे मी पराठे बनवले. सगळे मसाले टाकून पराठे बनवून घेतले छानपैकी. सर्व मसाले टाकून कणिक पीठ मळून आणि नंतर मग त्याचे पराठे करून मुलांना पराठे दिले. मुलांनाही पराठे खूप आवडले. तुम्ही पण ट्राय करून बघा हे स्वीट पोटॅटोचे पराठे कसे वाटतात ते. आणि मुलांच्या टिफिनला पण तुम्ही प्रिफर करू शकता. आणि आमचा तर दोघांचा उपवास होता त्यामुळे आम्ही तर फक्त खिचडी आणि स्वीट पोटॅटोज खाल्लं. तुम्ही काय काय बनवताय अशा उपवासाच्या खिचडीमध्ये म्हणजे स्पेशली, तर मग मला प्लीज कमेंट करून सांगा. छान पद्धतीत अशी खिचडी रेडी झाली होती आणि नंतर मग आम्ही लोकांनी खिचडी आणि स्वीट पोटॅटो खाल्ले. छान वाटला आणि मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.